Yeah, students, greetings of the day. This is your Eknath sir, faculty in physics from VIP classes. Today we'll be seeing this problem based on rain and man. Okay? Yeah. मुलांनो, आज आपण रेन अँड मॅन प्रॉब्लेम बघूया. एक माणूस 4 मीटर पर सेकंड्सच्या स्पीडनं चालत आहे. त्याला पाऊस जे आहे वर्टिकलनं 30 डिग्री अँगलनं भासत आहे. दॅट मीन्स द वेलॉसिटी ऑफ रेन विथ रिस्पेक्ट टू पर्सन इज 30 डिग्रीज विथ द वर्टिकल. तर आपण काय फाइंड आउट करायचं? ॲक्च्युअल रेन डायरेक्शनला फाइंड आउट करायचं. सो वी हॅव टू फाइंड आउट दी ॲक्च्युअल डायरेक्शन ऑफ द रेन. ओके, सो मॅन इज वॉकिंग ॲट द स्पीड ऑफ 4 मीटर पर सेकंड. फाइंड रेन ड्रॉप. ओके, raindrops falling slantwise into his face with a speed of 4 meter per second. Okay, so at an angle of how much? 30 degree with the vertical. The actual speed of the rain is. Now, so finding absolute velocity from relative velocity we have seen. Yes or no? So आम्हाला माहीत आहे सापेक्ष वेग पासून आपण absolute स्पीड कसं करत आहे. सो सापेक्ष वेगानं आम्ही नॉर्मल ॲब्सोल्यूट वेलॉसिटी जे आहे ना, सो ते कसं फाइंड आउट करत असतो आपण. सो हियर आपण बघायचं, इकडे बघा. सो हियर वेलॉसिटी ऑफ द रेन, ॲक्च्युअल वेलॉसिटी ऑफ रेन जे आहे, वेलॉसिटी ऑफ रेन विथ रिस्पेक्ट टू पर्सन प्लस वेलॉसिटी ऑफ पर्सन, हे आम्हाला सापेक्ष मीन्स रिलेटिव्ह वेलॉसिटीचा फॉर्म्युला पासून ॲब्सोल्यूट वेलॉसिटी कसं फाइंड आउट करायचं आम्हाला माहीत आहे. सो वेलॉसिटी ऑफ द रेन इज इक्वल काय फॉर्म्युला? वेलॉसिटी ऑफ रेन विथ रिस्पेक्ट टू पर्सन प्लस वेलॉसिटी ऑफ पर्सन. सो तुम्ही ह्याला असं पण ध्यान देऊ शकतो, वेलॉसिटी ऑफ रेन विथ रिस्पेक्ट टू पर्सन प्लस वेलॉसिटी ऑफ पर्सन असं लिहा. काय होतं, हे पी कॅन्सल झालं तर आपल्याला वेलॉसिटी ऑफ रेनच दिसतं है ना. आता वेक्टर डायग्राम पाहूया आपण. माणूस जे आहे असं चालत आहे हॉरिझॉन्टलमध्ये. वेलॉसिटी ऑफ द मॅन आहे, हे किती स्पीडनं चालत आहे त्यानं? 4 मीटर पर सेकंड स्पीडनं चालत आहे. ज्या माणसाला 4 मीटर पर सेकंड स्पीडनं जात आहे त्याला रेन कसं दिसत आहे? त्याला आपण म्हणतो रिलेटिव्ह वेलॉसिटी. सो वेलॉसिटी ऑफ रेन विथ रिस्पेक्ट टू पर्सन म्हणतो आपण. तर कसं दिसत आहे? ह्या वर्टिकलनं कोणत्या अँगलनं पाहत आहे, पडत आहे? विथ द वर्टिकल असं पडत आहे रेन है ना. सो विथ द वर्टिकल ह्याच्या फेसमध्ये देखील. सो ऐसा. ओके, सो विथ वर्टिकल 30 डिग्रीज अँगलनं पडत आहे. मग जे माणूस चालत आहे त्याला त्या डायरेक्शन दिसत आहे रेन. मग ॲक्च्युअल डायरेक्शनचा रेन काय आहे हे आम्हाला फाइंड आउट करायचं आहे. तर आम्ही वेक्टर डायग्राम असं यूज करूया. वेलॉसिटी ऑफ रेन जे आहे, वेलॉसिटी ऑफ रेन विथ रिस्पेक्ट टू पर्सन प्लस वेलॉसिटी ऑफ पर्सन. आता तुम्ही इकडे बघा, हियर वेलॉसिटी ऑफ पर्सन असं आहे अँड रेन वेलॉसिटी ऑफ रेन विथ रिस्पेक्ट टू पर्सन जे आहे ना, वर्टिकलनं 30 डिग्रीनं दिसत आहे आपल्याला. या वर्टिकलनं 30 डिग्रीनं दिसत आहे है ना, हे असं आहे. तर आपण वेलॉसिटी ऑफ रेन विथ रिस्पेक्ट टू पर्सनचं डायरेक्शन असं आहे, पर्सन असं आहे. सो आपण बघा, वेलॉसिटी ऑफ रेन विथ रिस्पेक्ट टू पर्सन. सो वेलॉसिटी ऑफ रेन, ॲक्च्युअल वेलॉसिटी ऑफ रेन इज वेलॉसिटी ऑफ रेन विथ रिस्पेक्ट टू पर्सन प्लस वेलॉसिटी ऑफ व्हॉट? पर्सन. आता बघा, पर्सनचं वेलॉसिटी असं आहे है ना. सो अँड मोर ओवर, सो वेलॉसिटी ऑफ रेन विथ रिस्पेक्ट टू पर्सन असं आहे. सो ट्रायंगलरला आपण यूज केलं तर दिस वेक्टर, इकडे बघा. सो ट्रायंगलरला यूज केलं आपण दिस वेक्टर प्लस दिस वेक्टर गिव्स. ओके, सो क्लोजिंग साईड इन रिव्हर्स ऑर्डर है ना. सो वेलॉसिटी ऑफ रेन असं कसं असतं, ह्या कोण्या डायरेक्शनमध्ये असतं. दिस इज वेलॉसिटी ऑफ रेन. ओके, so velocity of rain with respect to person plus velocity of person will give what? Velocity of rain. So this somewhat may be actual direction of rain direction. ठीक आहे. आपण दोन पद्धतीने हे क्वेश्चन सॉल्व करूया. आता बघा इकडे काय करायचं आपल्याला पहिला. सो पहिला तुम्ही वेक्टर डायग्राम ड्रा करा. सो जे वेलॉसिटी ऑफ पर्सन आहे किती आहे? 4 मीटर पर सेकंड आहे है ना. तो वर्टिकलनं रेन कोणा डायरेक्शननं पडत आहे? वर्टिकलनं 30 डिग्री करू आलं हे है ना. सो असं दिसू लागलं त्याला. जे डायरेक्शन त्याला भासत आहे आपण त्या डायरेक्शनमध्ये अम्ब्रेला पकडतो है ना. आपण कोणा डायरेक्शन अम्ब्रेला असं धरतो आपण. कसं मेन, ज्या डायरेक्शनमध्ये जे माणूस मूव्ह होले ना त्या माणसाला कोणा डायरेक्शनमध्ये रेन दिसत आहे आपण त्या डायरेक्शनमध्ये त्याला अम्ब्रेला धरायचं.
याचा अर्थ काय आहे? सो अम्ब्रेला असं धरायचं पर्सन. ओके, सो दिस इज द डायरेक्शन इन विच द रेन अपियर्स फॉर द पर्सन. सो वेलॉसिटी ऑफ रेन विथ रिस्पेक्ट टू पर्सन हे 30 डिग्री अँगलने दिसत आहे. ठीक आहे. तो आम्हाला काय करायचं आहे? ॲक्च्युअल डायरेक्शन ऑफ रेन. सो ह्या वेक्टर ट्रायंगलमधून ॲक्च्युअल डायरेक्शन ऑफ रेन, अगं हे 2 वेक्टर असेल तर असं, ओके ना, हे असतं ॲक्च्युअल वेलॉसिटी ऑफ द रेन. ठीक आहे. आपण तुम्ही बघा आता. सो फॉर्म्युलामध्ये लिहायचं. सो ह्याला 2 कॉम्पोनंटमध्ये रिझॉल्व, 2 घटक म्हणतो ना आपण, 2 कॉम्पोनंट रिझॉल्व करायचे. कशाला? हे जे वेलॉसिटी ऑफ रेन विथ रिस्पेक्ट टू पर्सन आहे ना, सो हे 30 डिग्री अँगलनं असं येत आहे. तर तुम्ही 2 कॉम्पोनंट रिझॉल्व करायचं. सो हे पण 30 असतं. सो ह्याचा कॉम्पोनंट ह्या डायरेक्शनमध्ये किती असतं? इकडे वर्टिकल डायरेक्शनमध्ये बघा किती असतं? VRP cos 30 असतं. आणि ह्या डायरेक्शनमध्ये हॉरिझॉन्टल डायरेक्शनमध्ये किती असतं? VRP sin θ म्हणतो आपण, है ना. तर ह्या VRP cos 30चा व्हॅल्यू किती आहे लिहाय तुम्ही. सो VRPचं व्हॅल्यू 4 आहे, cos 30चं व्हॅल्यू √3/2. सो हे होईल 2√3. आणि डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये आहे, ह्याच्याकरता मी -g म्हणून लिहितो इथं. आणि VRP sin θ जे आहे ह्याला आपण काय म्हणू शकतो? हे 4 आहे अँड sin 30चा व्हॅल्यू किती असतो बेटा? 1/2. हे आहे 2. हे निगेटिव्ह एक्समध्ये असतं, -2 लिहायचं. तुम्ही बघा वेलॉसिटी ऑफ रेन विथ रिस्पेक्ट टू पर्सन 2 कॉम्पोनंट्समध्ये लिहिलो आपण. काय आहे ते? 2 × -i आहे आणि 2√3 × -j हे आहे. आणि वेलॉसिटी ऑफ पर्सन कसं आहे बेटा? वेलॉसिटी ऑफ पर्सन जे आहे 4 मीटर पर सेकंडनं एक्स डायरेक्शनमध्ये हॉरिझॉन्टलमध्ये जात आहे. सो 4 × i. आता ह्याला आपण ॲब्सोल्यूट वेलॉसिटी ऑफ रेन कसं लिहायचं? वेलॉसिटी ऑफ रेन विथ रिस्पेक्ट टू पर्सन प्लस वेलॉसिटी ऑफ पर्सन म्हणून लिहायचं, है ना. तुम्हाला मी आयफन पण लिहू म्हणलो. हे पी कॅन्सल केलं तर आपल्याला VRच येईल ना. सो ठीक आहे, सबस्टिट्यूट करा बेटा. इथं काय होईल? हे 2 × -i प्लस 2 × √3 - j प्लस वेलॉसिटी ऑफ पर्सन किती आहे? 4i. ह्याला सिम्प्लिफाय करा तुम्ही. तो हे होईल 2 × i प्लस 2√3 × -j. ठीक आहे. सो हे आहे वेलॉसिटी ऑफ रेन. ह्याचा ॲब्सोल्यूट व्हॅल्यू आहे VR का मॉड. क्या होगा? हां, किती होईल सांगा? 2² प्लस 2√3 होल स्क्वेअर. हे मायनस असेल तर मग स्क्वेअर आहे, प्लस होऊन जाईल. सो हे झालं आपल्याला 4 प्लस 4 × 3 = 12. ह्याचा व्हॅल्यू झाला √16 अँड ह्याचा व्हॅल्यू किती होईल बेटा? 4 मीटर पर सेकंड. म्हणजे ॲक्च्युअल वेलॉसिटी ऑफ द रेन जे आहे ना हे 4 मीटर पर सेकंड आहे. आता तुम्ही पुन्हा वेक्टर डायग्राम पहा आता बाई. सो मॅन जे आहे असं चालू आहे, हँडला जे आहे ना वेलॉसिटी ऑफ रेन विथ रिस्पेक्ट टू पर्सन असं दिसू लागलं. काय? पाणी, पाऊस असं पण दिसत असतं 30 डिग्रीजनं. सो ह्यानं जे मूव्ह होताना ह्या डायरेक्शनमध्ये आपल्याला अम्ब्रेला धरावं लागतं. ह्या डायरेक्शनमध्ये कळलं? जे माणूस असं चालत आहे ना, सो जे माणूस असं चालत आहे त्यांना ह्या डायरेक्शनमध्ये काय धरू शकतो? हे ना अम्ब्रेला. ठीक आहे. तो ॲक्च्युअल रेन कसा आहे? ॲक्च्युअल रेन असं आहे विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. ठीक आहे. याचं स्पीड किती आहे? 4 मीटर पर सेकंड. ह्याच प्रॉब्लेमला तुम्ही असं पण करू शकतो. कसं? बोर्ड बघा. सो हे जे आहे वेलॉसिटी ऑफ रेन, है ना. सो हे जे आहे वेलॉसिटी ऑफ रेन विथ रिस्पेक्ट टू पर्सन आहे. हे वर्टिकलने किती अँगल करत असतं रे? हे 30 डिग्री अँगल करत असतं, है ना. सो असं आहे ह्याचं डायरेक्शन. समजलं का तुम्हाला? हां, असं आहे. बघा इकडे तुम्ही, हे वर्टिकलनं 30 आहे ना, वर्टिकलनं 30 आहे. तर हे किती होईल रे? हे होईल 60. हे आहे 90. आणि हे जर 30 असेल तर हे पण काय होईल? हे पण 30 होईल. ओके, बघा इकडे तुम्ही चांगलं. तर आपल्याला ह्या 2 वेक्टर्समध्ये अँगल किती येईल? हे आहे 90, हे आहे 30. किती होईल पुरा? 120. अँड मोर ओव्हर वेलॉसिटी याचं रेन पण 4 मीटर पर सेकंडच आहे. अँड वेलॉसिटी ऑफ रेन विथ रिस्पेक्ट टू पर्सनचा मॅग्निट्यूड पण 4 मीटर पर सेकंड आहे. हे 2 वेक्टर्स इक्वल आहेत. केव्हा बी 2 वेक्टर्स अगर इक्वल मॅग्निट्यूडचे असेल तर हे दोनों इक्वल असतात ना. पॅरलोग्राम तुम्ही ॲड करा असं. कळलं तुम्हाला? तो रिझल्टंट जे आहे ना, सो हे पण वेलॉसिटी ऑफ पर्सन आहे, हे वेलॉसिटी ऑफ विथ रिस्पेक्ट टू पर्सन आहे ना. सो रिझल्टंट वेलॉसिटी ह्या दोनांचं किती होतं? सो डायगनल पासिंग थ्रू कॉमन वर्टेक्स. ओके, सो असं काही त्रास दिसतं आपल्याला.
सो ह्याचं व्हॅल्यू किती असतं रे, ॲक्च्युअल वेलॉसिटी ऑफ रेन. सो वेलॉसिटी ऑफ रेन विथ रिस्पेक्ट टू पर्सन प्लस वेलॉसिटी ऑफ पर्सन, हे ॲक्च्युअल वेलॉसिटी ऑफ रेन आहे. सो ह्याचं मॅग्निट्यूड किती असतं सांगा बरं, रिझल्टंट आहे ना हे. सो जब भी whenever two vectors are equal like a is equal b, सो फॉर्मला आपण ध्यान ठेवायचं. आपण सिम्प्लिफाय केलो आहे वेक्टर्स चॅप्टरमध्ये. तुम्ही बघा माझे जे वेक्टर्स 2 सेशन्स आहेत, वेक्टर 1 पार्ट, वेक्टर 2 पार्ट्समध्ये मी फॉर्मला पण डिराईव्ह केलेला आहे. तुम्हाला ज्याला डाऊट आहे ते बघू शकतो तुम्ही. सो 2a cos θ पण आहे. सो हे a आर बी एनी वन वेक्टर. तर आपल्याला काय मिळलं, हे 2 इंटू एनी वन वेक्टरचं व्हॅल्यू किती आहे, 4 आहे. cos θ हे जे अँगल आहे पुरा किती आहे, 120 आहे. सो cos 120/2 किती होतं, cos 60 होतं हे, है ना. तो किती झालं हे, 2 इंटू 4 इंटू 1/2 झालेला आहे. सो किती आला आपल्याला वेलॉसिटी ऑफ रेन, 4 मीटर पर सेकंड आलेला आहे. कळलं, आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे. या सो दिस इज द ॲब्सोल्यूट वेलॉसिटी ऑफ द रेन. सो ओनली की पॉईंट्स यू रिमेंबर दिस वन हियर. सो ॲक्च्युअल वेलॉसिटी ऑफ रेन विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड इज VR. ओके, velocity of rain with respect to what, with respect to ground. Velocity of person or man with respect to ground. Velocity of rain ह्याला तुम velocity of man पण म्हणू शकतो. Velocity of rain with respect to man क्या है बेटा, velocity of rain minus velocity of man. So from here you can find also velocity of rain. What you can write, velocity of rain with respect to man plus velocity of man असं लिहू शकतो आपण. ठीक है. सो मान लीजिए अगर एक एग्जाम्पल, सो माणूस असं जात आहे, सो एक पर्सन असं जात आहे, वेलॉसिटी ऑफ रेन मॅन. ओके, और मॅन, पाणी असं पडत आहे, जसं पाऊस थेंब थेंब असं पडत आहे. ठीक आहे, आपण काय म्हणतो, वेलॉसिटी ऑफ रेन म्हणतो. सो मॅनचं वेलॉसिटी असं हॉरिझॉन्टलमध्ये आहे, पाणी असं किती अँगलनं असं पडत आहे. तर माणसाला कसं दिसतो ते पाणी, वेलॉसिटी ऑफ रेन विथ रिस्पेक्ट टू मॅन कसं असतं, वेलॉसिटी ऑफ रेन मायनस वेलॉसिटी ऑफ मॅन असतं. ह्याचा वेक्टर डायग्राम तुम्ही एक बार बघा इकडे. हे आहे वेलॉसिटी ऑफ द रेन, सॉरी वेलॉसिटी ऑफ मॅन आहे. पाणी जे आहे असं दिसत आहे ना, सॉरी पाणी असं पडत असतो, मग आपण म्हणलो वेलॉसिटी ऑफ रेन म्हणतो. तो VR मायनस VM कसं असतं अभि, VR मायनस VM इकडे बघा. सो VR मायनस VM, सो VR हे आहे, VM असं आहे, है ना, वेलॉसिटी ऑफ मॅन. सो मायनस VM कसं असतं, मायनस VM ह्याला अपोजिटमध्ये असतं, मायनस VM. ओके, सो वेलॉसिटी ऑफ रेन विथ रिस्पेक्ट टू मॅन VR मायनस VM. सो VR मायनस VM, VRचा मायनस VMचा वेक्टर सम करायचं आपल्याला. सो कसं करायचं वेक्टर सम, पॅरलोग्रामला तुम्ही कन्सिडर करा. हे पण काय आहे, VR आहे. सो हे काय आहे, हे आहे मायनस VM. आता तुम्ही बघा ह्याचा हे काय, वेलॉसिटी ऑफ रेन विथ रिस्पेक्ट टू पर्सन आहे ना, रेन पडतं, रेन सॉरी, हे रेन आहे, हे मायनस वेलॉसिटी ऑफ मॅन आहे. ह्या दोनांचा रिझल्टंट आहे ना हे, है ना. तो पॅरलोग्रामला का असतं, असं असतं. सो दिस इज द डायरेक्शन इन विच द रेन अपियर्स फॉर द मॅन. सो वेलॉसिटी ऑफ रेन विथ रिस्पेक्ट टू मॅन. सो तुम्हाला अम्ब्रेला जे आहे ना, ह्या डायरेक्शनमध्ये तुम्हाला धरावं लागतं. तुम्हाला ज्या डायरेक्शनमध्ये भासत असतो तुम्हाला त्या डायरेक्शनमध्ये अम्ब्रेला धरावं लागतं. हे आहे अम्ब्रेलाचा डायरेक्शन. तुम्हाला अँगल पण फाइंड आउट करू शकतो तुम्ही. सो ह्या अँगलनं तुम्ही हे धरावं लागतं. कळलं. सो दिस इज वॉट ॲक्च्युअली व्हॉट इज माय वेलॉसिटी ऑफ ॲब्सोल्यूट वेलॉसिटी ऑफ रेन, velocity of man. So velocity of rain is velocity of rain with respect to man plus velocity of man and vector diagram. आणि आपण ऑलरेडी प्रॉब्लेम पण आपण हे बघू शकलेलो, आपण प्रॉब्लेम पण बघितलेला आहे. ठीक आहे. या सो असंच मी तुम्हाला व्हिडिओ करत लावत जातो. सो तुमचं मला कॉपरेशन पाहिजे. सो ह्या कारणाने तुम्ही मला खूप मदत करायचं, आपल्या मित्रांना पण फॉरवर्ड करायचं. ठीक आहे स्टुडंट्स. या थँक्यू ऑल्स. सो लेट अस स्टे ट्यून टू अवर चॅनल. बाय. गुड डे.